सुरू का? कुण्या गावाचं आलं पाखरू, हाय बसलं ही डौलात, आणि खुद खुद हसत हे गालात. अहो काय जिरवळ साहेब, असं कसं आणलंय पाखरू गवसून तुम्ही? डायरेक्ट कोणतं ते ट्रान्सह्युमन. वा, ट्रान्सह्युमन. अरे असा काय जडू मला आणला तो? अरे काय पटत रे? तुम्ही कॅबिनेट मंत्री साहेब, आमच्या तालुक्या शेजारी गाव तुमचं, तुमचा तालुका ना आमचा तालुका बॉर्डर, कायम तुमचं येणं जाणं आमच्याच हवेनं. आणि मला तर मी तर तुम्हाला लय साधं सिंपल समजायचो, पण तुम्ही तर पार भट्टी घालवली. पण मग ही भट्टी घालवायच्या मागचं कारण आहे ना, माझ्या डोक्यात एक शंकेची पाल चुक 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 करते. ती अशी म्हणती का नेमकं आता हे खराचं प्रकरण चालू आहे. काल 8 वाजता तुमचं हे कारनामा सुरू झाला. डायरेक्ट मीडियाच्या व्हॉट्सअपवर नाही आली, डायरेक्ट कुठं नाही, डायरेक्ट मीडियाच्या याच्या ताब्यात दिली. म्हणजे याच्या मागे जे कारण आहे, म्हणजे याला काय ही खराची जी फाईल चालू आहे नाशिकची, हा, नाशिकचा आशिक, वा, हा, तर ते नाशिकच्या आशिक मध्ये किती आहे, काय आहे, किती आमदार आहे, किती आमदारीन बाय आहे. बरं तो खरा तर रस्ते असं खाली मुतलाच नाही, डायरेक्ट त्यानं म्हणजे जमिनीवर मुतलाच नाही, तो बिसलेऱ्याच्या बिसलेऱ्या भरून ठेवल्या. जे आला त्याला नुसता पाजीच सुटला इकडे. हे तर तुमचं पाठ झालं आणि माझंही पाठ झालं, तुम्हाला माहिती काय भानगडी. पण ठीक आहे असो. पण आता हे जे झिरवाळ साहेबांची जी केस निघाली, ही ती खरात फाईल दाबायच्या मागचा तर हेतू नाही ना, असं माझ्या डोक्यात येतंय. कारण की आता हा सांगत आहे, हा चित्रपट शूटिंग होऊन मा मते 7 का 8 महिने झाले तुम्ही सांगत आहे, आणि आत्ता रिलीज झाला. म्हणजे बाबा 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 लयच आताशी त्याला रिलीज व्हायला टाइम भेटलाय. बरोबर, म्हणजे जेवढे तुम्ही आमदार आहे, जेवढे तुम्ही मंत्री, जेवढे तुम्ही खासदार आहे, या तुमच्यावर तुम्ही काय काय काम करता, काय काय नाही, याच्यावर पर्सनल प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हे नेमिले अनाजी पंतानं. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला गंज वाटत असेल का आता आम्ही कॅबिनेट मंत्री झालो, असं झालं, उलट झालं, फालतं झालं, तुम्हाला काहीच किंमत नाही कवडीची. ते काय करेल तो अनाजी पंतच करीत राहतो, एकदम डोक्या डोक्यानं. तुमची राष्ट्रवादी संपवायच्या माग पुऱ्या ताकदीनं आहे ना, अनाजी पंत फिट तयारी नाही, एवढं तुम्ही पण लक्षात राहू द्या. आणि हे माझ महिना येतो कुठून? ते आहे बारा निबार दडक आहे ना भाऊ तू, आणि एवढं हायड्रोलिक मध्ये पावर आली कुठून तुझ्या आल्या? हा, हे काय चाललंय न काय नाही, मात पार डोक्या बाहेर बुवा. आम्ही इकडं हे बारे देऊ राहिले, हे बाई इकडं मागे दिसलं का पावडे, इकडं पाणी चालू आहे खाली ऊसाला, हा ऊस काढेल. पण तुमच्यात एवढी पावर येते कुठून? तुम्ही काजू खात्या, बदाम खात्या, काय खात्या तुमच्या आईचे, काय खाल ते खाल भाऊ तुम्ही. पण एवढा माझा महिना नका दाखवू. काय ते कौतिक करते निवडून यायच्या टायमाला. आता हे नेमकं दिशा भरकटायचं काम चालू आहे. म्हणजे आम्ही इवळलो नाही पाहिजे, आम्ही म्हटलो नाही पाहिजे काय महागाई वाढणार आहे ना आता, तुम्ही ते किराणे बिराणे रपसप करून ठेवा, कारण की महागाई वाढणार आहे. आम्ही मोदी सरकारच्या नावानं आम्ही इवळलो नाही पाहिजे, आम्ही नुसतं मोबाईल हातात धरून ठेवणार आहे. यानं कोणतं काय लावला आणि त्यानं काय धरला, यानं टेबलावर धरलं आणि हा उताना तडक झोपला, म्हणजे याच्यातच पुरा महिना घालून देणार आहे. अजून बरेचसे व्हिडिओ बाहेर येणार आहे त्याच्यामुळं. पण झिरवाळ साहेबांना विनंती, साहेब हे बंद करावं धंदे. हे त्याला इकडं तर आपलं मात्र क्वातर मस्त चालून द्यायचं, ते यायचं कोकणी शाहरुख खान, ती हे बंद कर बाबा. तुम्हाला असं वाटत का आता आम्ही आता राजे झालो, आता आम्ही कॅबिनेट मंत्री झालो, म्हणजे आता आम्हाला पुढं नुसतं असं नुसतं धुंदलं धुंदलं दिसत, एकदम अशा कोणत्या तरी वेगळ्या दुनियेत चाला द्या. पण ते सोडून द्या, लहान मेंदू वापरा मागचा. तुमच्या कोणाच तरी प्रत्येक आमदार, कोणता आमदार काय बोलतो, कोणता आमदार कोणाला भेटतो, हे सगळं त्या अनाजी पंताला माहिती. तुमचा गेम सगळ्याचा गेम करणार, कारण की ते आहे ना, आपण तरी पुढच्या 5, तुम्ही आमदार झाले म्हणजे किती पुढच्या 5 वर्षाचा विचार करत्या, पण हे जे आहे ना, हे हजारो वर्षाचा पुढचा विचार करीत आहे. म्हणून थोडं डोक्यानं वापरा
आणि हे नाटकं तर तुम्ही करायलाच नव्हती पाहिजे, पण ते आता तुम्हाला आवड आहे, त्याला ज्याला आवड त्याला सवड भाऊ. त्याच्यामुळं आपण जास्त तुमचं समर्थन करणार नाही. आणि तुमचे नाटके यायला तर मला तुमचं पावतच नाही गड्या आता. मी तुम्हाला सुईचा समजत होतो, पण तुम्ही भलताच भांगार निघाला. ठीक आहे, असो. होईलच आपली गाठ दिंडोरीला, काय दिंडोरीला लांब नाही. आणि मी तोंडावर प्रश्न विचारणार आहे, आणि ते पण व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर टाकणार, तुमच्या समोर आणणार. आता इथपर्यंतच. ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय.